ध्रुवी पूर्वी 53 मीरा रोड हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुमारजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खऱ्या अर्थाने बँगलोरमध्ये जी क्रीडा स्पर्धा झाली होती ISCL, त्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील अमय आगासेला आपण खेळताना पाहिलं होतं. आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं नाव आहे अमय आगासे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने खरं तर त्याने अनेकांना प्रभावित केले. आणि आपल्या नावाची दखल, आपल्या नावाची चर्चा करायला भाग पाडणारा खेळाडू आहे अमय आगाशे. आणि षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तो मैदानावरती दाखल झालाय. परंतु सलामीला त्या ठिकाणी फलंदाज दोन पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मयूर पाटील आणि त्याच्या सोबतीला मानस. मयूर पाटील संघाचा कॅप्टन आहे. स्ट्रायकिंग एंड वरती त्याला तुम्ही पाहताय राजन 11 बोरिवली हा संघ. चला स्पीडअप करा. 4 षटकांचा सामना. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अभय आगाशे ओव्हर द विकेट. यावेळेस पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. कव्हर रिजनला पोहोचतोय. हो चांगला प्रयत्न, परंतु इथे कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली होती पहिल्या चेंडूवरती. मयूर पाटीलला अगदी फसवलंच होतं. एलिव्हेशन प्राप्त झालं होतं परंतु डिस्टन्स कमी होतं. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला, परंतु मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगला प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. झेल सुटलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती एकच धाव या ठिकाणी मयूर पाटीलला मिळेल. मयूरच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 1 या आकड्यावरती. मोठे फटके खेळण्यासाठी मयूर पाटील जाणला जातो आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवरती त्यांनी केलाय. परंतु अमय आगाशे काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला अडचणीमध्ये आणलं होतं आणि तिथून जर पाहिलं तर फक्त एकच धाव. गोलंदाज अमय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला मानस. यावेळेस चेंडूला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याला चेंडू होता. फ्लिकचा फटका पाहायला मिळाला मानसच्या बॅटमधून. इथे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. चांगला प्रयत्न. उलट दिशेने झेल पकडलाय. मागील चेंडूवरती झेल सोडला होता. यावेळेस झेल पकडलाय. फलंदाजाला बाद केलाय. पहिला धक्का. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर पाटीलने केलाय परंतु काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. उलट दिशेने जाऊन त्या ठिकाणी झेल पकडलाय. दानिश त्या ठिकाणी होता आणि दानिशच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं उलट दिशेने धावला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि अगदी लॉंग ऑफला पोहोचला होता. कमालीचा झेल पाहायला मिळाला. मयूरला त्याने बाद केलाय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अमयने बाद केलाय. मयूर पाटीलची विकेट मिळवली. संघाचा कॅप्टन होता. फारसं योगदान देता आलेलं नाही या मॅचमध्ये. नवीन फलंदाज गौरांग मैदानावरती. हो फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर आहे तिथे. सलगचा दुसरा धक्का. गौरांग देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. आणखीन एक धक्का. थँक्यू. लोअर फुलटो चेंडू होता. ऑन साइडला टर्न केला होता परंतु
इनफिल्डमध्ये मिड विकेटला फिल्डर होते त्या ठिकाणी कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का अमय अगाशे काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत. फलंदाज मयूरला सुरुवातीला बाद केलं, गौरांगला देखील बाद केलंय आणि इथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न गौरांगने केला होता. अमय आगाशे ऑन हॅट्रिक, या स्पर्धेमधील 7वी विकेट हॅट्रिक साजरी करेल का? आणि आतापर्यंत 17वा गोलंदाज ठरला जो विकेट हॅट्रिक वरती आला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल. 7वा गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये अमय आगाशे यांनी घेतली विकेट हॅट्रिक, फलंदाजाला बाद केलाय. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी अमय आगाशेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्यात. सुरुवातीला जर पाहिलं तर मयूर पाटीलला बाद केलं, तदनंतर गौरांगला बाद केलं आणि तदनंतर जर पाहिलं तर सूरजला देखील बाद केलाय. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट आणि संघाचे पुरस्कृते खऱ्या अर्थाने पॅकर कुमारजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज अमय आगाशेला. अप्रतिम गोलंदाजी राजेशाही थाटामध्ये अमय आगाशे या मॅचमध्ये गोलंदाजी करतोय. अगदी नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते, अवघड प्रश्न विचारले जात आहेत आणि सातत्याने विकेट देखील घेतले जातात अमयच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर धावतायत त्या ठिकाणी, प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबेल का? त्या ठिकाणी बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि ती नो बॉल, म्हणजेच या चेंडूवरती तब्बल 5 धावा मिळतील. थँक्यू. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधा. इथे नो बॉल टाकलाय आणि त्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फ्रीडचा बॉल आणि याही चेंडूवरती मोठा फटका, फलंदाज अर्जुनच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये राजन 11 बोरिवली या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. एकंदरीत 13 धावा. पहिल्या षटकामध्ये अमय आगाशेने जबरदस्त सुरुवात केली, विकेट हॅट्रिक घेतली, परंतु अरुण मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार देखील आणि एक चौकार देखील. अप्रतिम बॅटिंग अरुण करतोय. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न राजन 11 बोरिवली संघ देखील करताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकाचा सामना आहे आणि या पहिल्या षटकासाठी जर पाहिलं तर 5 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे ध्रुवी आणि पूर्वीत 11 मीरा रोड या संघाने. आणि खऱ्या अर्थानं येणारे 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत या मॅचच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 श्रीकांत शेट्टी. खऱ्या अर्थानं अण्णा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय मानस भंडारी हा फलंदाज सलामीला आलाय. आतापर्यंत 1 चेंडूचा त्याने सामना केलाय, 1 धावेवरती तो खेळतोय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय श्रीकांत शेट्टीच्या माध्यमातून. इथे चेंडू आलाय डॉट, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनल्यात. या षटकामध्ये देखील धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत मानस भंडारी. आज जबाबदारी स्वीकारावी लागेल. सलामीला तो दाखल झालाय. सुरुवातीला 3 धक्के बसलेत. पहिल्या षटकामध्ये विकेट बाद झालेत. दबाव नक्कीच तयार झालेला आहे
फलंदाजांवरती, परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. मानस भंडारी बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर जास्त इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं मानसच्या माध्यमातून. आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे आणखीन एक धक्का. श्रीकांत शेट्टी यांना आणि विकेट मिळवली. फलंदाजाला बाद केलाय. आज काय जबरदस्त गोलंदाजी ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुमारजी भोईर यांचा संघ तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये कुमारजी भोईर यांचं देखील योगदान राहिलं आहे. त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्यांना देखील आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 13 धावा. नवीन फलंदाज समर्थ देसाई हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. श्रीकांत शेट्टी ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेत. या षटकामध्ये धावा थांबल्यात. मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. श्रीकांत शेट्टी कमालीची गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अमय आगाशेने गोलंदाजी केली ना, अगदी तशीच काही गोलंदाजी या षटकामध्ये श्रीकांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. वा श्रीकांत वा, काही गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फलंदाजाचे पाय चाललेच नव्हते. फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक डॉट पाहायला मिळाला गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस देखील खोलवट टप्प्याला चेंडू. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंगर रिजनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. श्रीकांत ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात येते. 10 मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ आणि एकमेकांच्या विरोधात अनेक सामने खेळलेले संघ आहेत. यावेळेस मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये सातत्याने विकेटची पडझड राजन 11 बोरिवली संघासाठी पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. तर नक्कीच आपल्या टेलिव्हिजन सेटवरती सामर्थ्य निखिल पाटील याला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं त्याचा डान्स देखील आपण पाहिला. एन्जॉयमेंट सुरू आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसामध्ये सामर्थ्य याचा आपण आवाज देखील ऐकला आणि खऱ्या अर्थानं त्याचा डान्स देखील आपण पाहतोय. JTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण हे दृश्य पाहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना राजन 11 बोरिवली या संघाने धावफलकावरती आतापर्यंत धावा जोडल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 दानिश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार.
यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. लेन खराब आहे, लाईन देखील खराब आहे. दिशांनी चेंडू पाहायला मिळतोय दानिश यांच्या माध्यमातून. खरं तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी दानिश जाणले जातात. इथे वेगाचा वापर केलाय, परंतु दिशांनी चेंडू कंट्रोल नव्हतं या चेंडूवरती अजिबात. आणि अगदी जर पाहिलं तर दिशांनी चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव खर्च केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अरुणसाठी यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. लाऊड अपील पंचांकडे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. धावा बनलेल्या नाही आहेत. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये षटकार आणि चौकारांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. धावांसाठी जर पाहिलं तर संघर्ष सुरू आहे. प्रत्येक धाव बनवत असताना फलंदाजांना अगदी जर पाहिलं तर अनेक साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. धावाच बनत नाही आहे. धावांसाठी प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला परेश राजपूत तो मैदानावरती दाखल झालाय. आज खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस फुलटॉस बॉल परेश राजपूतच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लोअर फुलटॉस चेंडू, बॅटचा स्विंग प्रॉपर, सरळ चेंडूला पाठवलाय, लॉप केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे जात असताना परेश राजपूतच्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील सलगचा दुसरा मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार परेश राजपूतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. दानिश यांच्या विरोधात आक्रमण केलंय. धावा बनताय, धावा थांबल्या होत्या. आता जर पाहिलं तर धावा येताना आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग परेश राजपूत करतो या मॅच मध्ये. येण्यास पोझिशन नंबर 7व्या क्रमांकावरती तो मैदानावरती दाखल झालाय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. नाव आहे परेश राजपूत आणि त्याच्याच बॅटमधून हा फटका आलाय. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग परेश राजपूतनं मागील 3 चेंडूवरती 16 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग तो करतोय. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा खोलवटा पर्यंत चेंडू आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार परेश राजपूतच्या बॅटमधून. थँक्यू. सूरज लॉंग ऑफला होता. खऱ्या अर्थानं झेल घेण्यासाठी पुढे जायला हवं होतं, थोडासा मागे राहिला. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकता. आणि परेशने काय बॅटिंग केली आहे. 500च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग परेशच्या मॅच मध्ये करतोय. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफलाचीच्या स्वरूपात ती विकेट मिळाली. फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बाद. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सर्वांचे लाडके दाढी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. आपले नगरसेवक चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटचे नेमसिक चाहते, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके दाढी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. आणि नगरसेवक चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दाढी बाबा या नावाने खूप जास्त प्रचलित आहेत, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहेत आणि वाकीपडा चंद्रपडा या विभागामध्ये जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांचं राहिलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थानं हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईज यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तदनंतर वाकीपडा चंद्रपडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय आविष्कार दादा पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। दादा आपलं देखील हार्दिक स्वागत। तदनंतर आदरणीय सन्माननीय कैवल्यजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, अर्थात बंधू यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळते आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती एकंदरीत 40 धावा। काय जबरदस्त कमबॅक केला या मॅचमध्ये राजन 11 बोरिवली या संघाने, कारण पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धाफलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा बनल्या। या षटकामध्ये तब्बल 21 धावा दानिशच्या विरोधात सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 19 मिनिटे ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड या संघाने खर्च केलेला आहे। तर पंच एक फिल्डर 38 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटाचा अवधी दिला होता आणि सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तब्बल 19 मिनिटे खर्च केलेले आहेत ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड या संघाने। त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल, खऱ्या अर्थानं कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड या संघाला। अर्थातच कुमारजी भोईर यांचा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 3 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 40 धावा खर्च केल्यात। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर दाफलकावरती फक्त 18 धावा होत्या। षटक क्रमांक 3 टाकत असताना दानिशनं 22 धावा या मॅचमध्ये खर्च केल्यात। षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आदिल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय अरुणला, त्याच्या बॅटमधून देखील षटकार आणि चौकार या मॅच मध्ये आलाय। अप्रतिम भागीदारी पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये। एका बाजूला जर पाहिलं तर परेश राजपूत तो बाद झालाय, नवीन फलंदाज प्रकाश सिंग मैदानावरती यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, स्टोकसाठी जागा बनवली, शॉट थर्डला पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल। या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये। पहिला सामना एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने आजच्या दिवसामध्ये जिंकला, सिद्धिविनायक बॉईज या संघाचा पराभव केला। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुणाल आणि अश्विनने आज निराश केलं, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करता आली नव्हती सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या टीमला आणि पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला। दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मीरा रोड संघ खेळतोय ध्रुवी पूर्वीत 11 या नावाने आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या टीमला करावा लागेल, कारण कुमारजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवरती आदिल, पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला, त्याच्या माध्यमातून गोलंदाज तयार। यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये, परंतु चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, फिल्डर धावतात त्या ठिकाणी कव्हर रिजनला, फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 43 धावा दाफलकावरती। या मॅच मध्ये असं वाटलं होतं सुरुवातीला धावा बनत नाहीये, अमय आकाशाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, त्यानंतर धावा थांबल्या, परंतु परेश मैदानावरती दाखल झाला आणि अक्षरशः बरसला। चौकार आणि षटकारांची सरबत्ती त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली या मैदानावरती। खऱ्या अर्थानं उभ्या मैदानाला त्याने षटकार आणि चौकार दाखवले। अप्रतिम बॅटिंग पहिल्या डावामध्ये परेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु इथून जर पाहिलं ना तर एका बाजूला प्रकाश सिंग आणि अरुणला देखील चांगली कामगिरी करावी लागेल। यावेळेस देखील खोलवर टाकणारा चेंडू आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केलाय, ऑन साइडला फिल्डर धावतायत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा प्रकाश सिंग या फलंदाजाला मिळतील। चांगला चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका एक्झिक्यूट केला होता, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला, फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता खऱ्या अर्थानं आणि तिथे 2 धावा मिळाल्या प्रकाशला। प्रकाशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावा। या मॅच मध्ये 4 षटकांचा सामना आहे, चांगल्या स्थितीमध्ये राजन 11 बोरिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मयूर पाटीलच्या नेतृत्वाखाली संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतोय। मयूरनं निराश केलं, परंतु फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे, आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आदिल, राईट आर्म ओव्हर द विकेट,
स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक ऑफर केला होता आणि अगदी गोलंदाजाने हेरलाय. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला थांबवलं या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्लॉगवरचं षटक सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा आदिलने खर्च केल्यात. येणाऱ्या 2 चेंडूवरती देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रकाश सिंग देखील चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर पोहोचताय त्या ठिकाणी. हो हो, कॅच ड्रॉप संधी होती आणि खऱ्या अर्थाने इथे मिस्टेक केली आहे त्या फिल्डरने आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आज जर पाहिलं तर ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड संघाची फिल्डिंग खराब राहिली आहे. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी. गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु फिल्डिंगमध्ये चांगलंसं कार्य करता आलेलं नाही आहे ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड या संघाला या मॅचमध्ये. आणि कुठेतरी धावा खर्च होताना आपण पाहतोय. इथे देखील संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. 2 धावा मिळाल्या. गोलंदाज आदिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. फिल्डर आहे, डाऊन द बॉल. अम्मू आहे त्या ठिकाणी, मिस्टेक करणार नाही. अम्मूने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड कुमारजी भोईर यांच्या संघासमोर ठेवलेला आहे. थँक्यू. धावफलकावरती 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये राजन 11 बोरिवली या संघाने ठेवलेलं आहे. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं ना तर बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दाढी बाबा या नावाने प्रचलित आहेत आणि सर्वांचं प्रेम मात्र या व्यक्तिमत्वावरती. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं नगरसेवक चषक यंदाच्या वर्षी जर पाहिलं तर नगरसेवकांची जर पाहिलं तर निवड झालेली आहे या विभागामध्ये आणि त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन ऑफिस बॉईज फॉलो बॉईजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निखिलजी पाटील, दीपेशजी पाटील, सागरजी भोईर, संपूर्ण ऑफिस बॉईज फॉलो बॉईजची क्रीडा स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धा. कारण पहिल्या दिवसामध्ये देखील आपण अतिथींची मांदी आली या स्पर्धेमध्ये पाहिली आणि आज या स्पर्धेचा आता शेवटचा आणि अंतिम दिवस आणि खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच बहुजन विकास आघाडी चंद्रपडा वाकीपडेचे अध्यक्ष सन्माननीय आविष्कार दादा पाटील यांना देखील आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आविष्कार पाटील दादा यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. तसेच कैवल्य पाटील बंधू यांना देखील आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं नाही. आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांना खेळताना तुम्ही पाहणार आहात. त्यानंतर मार्मिक पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि थोड्याच वेळामध्ये आपण स्वागताने सन्मान देखील करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु जेव्हा सामना सुरू होईल ना तेव्हा समालोचन कक्षामध्ये आपण बदल करणार आहोत. आपल्याला जॉईंट होतील दिग्गज आणि नामवंत समालोचक. खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक तुकारामजी वांगेला सर. धन्यवाद. चला फिल्डिंग करणारा संघ. धन्यवाद. निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. राजन 11 बोरिवली. राजन 11 बोरिवली. चला इतका वेळ घेऊ नका कारण इनिंग ब्रेक झाले. त्याच्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला मैदानावरती दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतायत ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026. आज ग्रँड फिनालचा दिवस आहे. फायनल डे आहे. एक एक सामना बघतोय. पहिला सामना 44 धावांचा पाठलाग करायचा होता. आता 48 धावांचा पाठलाग करायचा. स्कोरबोर्डवरती पाहिलं तर पहिलं षटक होतं ज्या षटकामध्ये विकेट आल्या. शेवटच्या चेंडूवरती एक
चौकार जो आला तिथून मोमेंटम थोडासा बूस्ट झाला, षटकार आला आणि 3 षटकं त्यानंतर षटकार षटकार चौकार चौकार बरोबर पाहिले. पण शेवटचं षटक आदिलनं हाताळलं. त्या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना 1 विकेट प्राप्त केला होता. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. डीजे युवराज अर्थात हिमालयजी रेडी आहेत. हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया 24 बॉल आणि 24चा डबल 48 करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब उपस्थित आहेत. दाढीबाबा यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी दत्तात्रय पाटील साहेबांनी विनंती करतोय, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक निखिलजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाढीबाबा आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. खऱ्या अर्थात क्रिकेटची निमसीत चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची उबदानी शॉल, तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन दत्तात्रय पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर बहुजन विकास आघाडी चंद्रपडा वाकीपाड्याचे अध्यक्ष सन्माननीय आविष्कार दादा पाटील उपस्थित आहेत आणि दादांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी दीपेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आविष्कार दादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यशस्वी उद्योजक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची उबदानी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर कवले पाटील बंधू यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निशांतजी पाटील आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. जसा उल्लेख केला दोन्ही म्हणजे दाढीबाबांचा देखील उल्लेख केला, आविष्कार पाटील यांचा देखील उल्लेख केला. अगदी जुचंदर क्रिकेट म्हटलं तर कोण विसरणार आहे की वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असले आणि त्यांच्या समेत काही क्रिकेट खेळण्याची संधी आम्हाला देखील मिळाली. त्याकडे आविष्कारजी आपला देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि दाढीबाबा म्हटलं की एक क्रिकेटचा जसा चांगला उल्लेख केला, निस्सीम चाहता, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची ही तयारी आहे ती देखील आपण पाहिले. दत्तात्रयजी पाटील सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. नगरसेवक चषक 2026 आपण पाहतायत. एक एक सामना जसा पुढे चाललाय तसं काही गोष्टी क्लिअर होऊ लागल्यात. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर अगदी दत्ताळीचा संघ, पतुबेकरचा संघ जो क्वालिफाय झालाय, कालच्या दिवसामध्ये यशमी तिलवण उत्तमचा संघ उत्तम प्रकारे खेळलाय आणि तो क्वालिफाय झालाय. आणि आजचा दिवस आहे जिथे सुरुवात झाली ते एकविरा स्पोर्टनं पहिला सामना जिंकलाय. आता त्याच्याशी कोण भिडणार? एक बोरिवलीचा संघ भिडणार की ध्रुवी पूर्वी तिलवणचा संघ इथे भेटणार? सलामी जोडी मैदानावरती सज्ज अमे आगाशी आणि रियाज आणि पहिले षटक हाताळतडी प्रकाश सिंग. मागचा सामना देखील पाहिला होता, 44 धावांचा पाठलाग करायचा होता. आता 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12ची सरासरी आहे. आणि जसं आमचे स्कोरर देखील सांगतात कालच्या दिवसापेक्षा आज हवेचा वेग वेगळा आहे, पण आता हवेचा दिशा बदलली आहे, थोडीशी दिशा बदलली. मागच्या वेळेला हवा वेगळ्या दिशेला वाहत होती, आता बघूया कोणाच्या दिशेनं हे वारे वाहतात. ऑफस्टॉपच्या बाहेर त्याच्यावर बॅक टू द बॉलर खेळलं गेलं होतं. तसं मग सोच को बदलो तो सितारे बदलते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते. बिल्कुल कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो तो किनारे अपने आप बदल जाते. थोडंसं बदलण्याची आवश्यकता आहे आणि पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. पॉइंट ऑफ व्यू किस तरह से आप देखते हो, नजरिया. सुंदर गोलंदाजी. शेवटच्या क्षणी जो लोअर फुलटॉस, अगदी लोअर फुलटॉस, जसं आता क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नकल बॉल असतो, स्लोअर बॉल असतो. मोहम्मद सिराज चांगल्या पद्धतीने म्हणजे एअरमध्ये अगदी हवेमध्ये बीट करतात. वाटतं आपल्याजवळ फुलटॉस येईल. अमे आगाशे यांनाही वाटलं आपल्याजवळ फुलटॉस बॉल येतोय, पण अगदी हवेमध्ये तो वेग कमी केला जातोय आणि त्याचा सक्सेस. प्रकाश सिंग 2 डॉट बॉल. हेलिकॉप्टर उडवायचं होतं
टेक ऑफ झालंय पण लँड थोडंसं आतमध्ये झाले पण तोपर्यंत 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. अमय आगाशे आहे जसा निशांतजीने देखील उल्लेख केला होता. ISL अशी स्पर्धा जी सॉफ्टबॉलची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका अमय आगाशे याने देखील गाजवला होता. लेदरचे उत्कृष्ट एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते सुद्धा मैदानावरती आहेत. पण हे बॅटल आहे मैदानावरती. प्रकाश सिंग वर्सेस अमय आगाशे बॅटल मैदानावरती आहे. बॅटल एकमेकांना टॅकल करतायत. हे बॅटल दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षक चूक करतोय, मिस्टेक करतोय. हे बॅटल रंगलं होतं, टॅकल चालू होतं, सफल व्हायचं होतं तुम्हाला, तुम्ही सफल नाही झाला, असफल झाला, अयशस्वी झाला. झेल टिपण्यामध्ये रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. प्रकाश सिंग यांचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, बॅट स्विंग जोरात होती, टॉपेज लागला. यष्टीरक्षक आले चेंडूवरती पण नीट चेंडू कलेक्ट करू शकले नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं आपण ज्यावेळेला जीवनदान लाभते तेव्हा काय, कालचं कशाला, आज सकाळचं बघा, एक जीवनदान लाभलं आणि त्यानंतर मॅच बदलला. एक तुम्ही कॅच सोडला, मॅच बदलला. पकडो कॅच जीतो मॅच, पकडेंगे कॅच तो जीतेंगे मॅच. पण बघा आता जे मागे घडले त्यालाही मागे सरून तुम्हाला पुढे जायचं आहे, पुढे मार्गक्रमण करायचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, धाबा धापलकावरती आहेत, 3 धावा धापलकावरती आहेत. कारण अशा वेळेला कॅच सुटतो त्यावेळेला मोराल नक्कीच थोडासा डगमगतो, थोडासा जसा काचेला तडा जातो ना तसा जातो. पण पुन्हा एकदा उभ्याना राहायचं आहे. प्रकाश सिंग सांगतात भाई कॅच छूटा है लेकिन जितना मेरा साहस है ना वो नहीं टूटा है. कॅच छूटा जरूर है लेकिन साहस नहीं टूटा है. ज्या धैर्यानं, ज्या साहसानं, ज्या निढरनं हा खेळ खेळण्याचा प्रयत्न ते देखील करतात. 5 चेंडूवरती फक्त 3 धावा. सुंदर गोलंदाजी प्रादेशिक व्हेरिएशन दाखवतात. काही काही गोष्टी चेंजेस करतात, चेंडूच्या वेगामध्ये बदल करतात, टप्प्यामध्ये बदल करतात. स्ट्रायकर एंडला रियाज, शेवटचा बॉल, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस्टेक स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक यावेळेला चूक होणार नाही याची काळजी घेतलेत. लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे दापलकावरती 3:48 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपॅरिझन त्या साईडला 13 होते, 3 गडी बाद 13 होते, या साईडला 1 गडी बाद 3. आणि स्कोरर एक गोष्ट नक्कीच आपल्याला माहिती देतील, या मैदानावरती हॅट्रिक झाल्यात, 6 विकेट आल्यात, मेडन ओव्हर हॅट्रिक झाल्यात, भरपूर काही झाल्यात, भरपूर रेकॉर्ड झाल्यात. मेडन ओव्हर हॅट्रिक आल्यात, 6 विकेट आल्यात, 5 विकेट आल्यात. पण जर 3 दिवसाचं ॲनालिस केलं तर हवेच्या बाजूने हाताळलेलं हे सर्वोत्तम षटक असेल, बेस्ट ओव्हर आहे. कारण वाऱ्याच्या अगेन्स्ट द विंड ओव्हर आलेत, पण अगेन्स्ट द विंड त्यानंतर विथ द विंड, कारण रायनल इत्तूरला पाहिलं होतं. आणि नक्कीच म्हणून आम्ही चर्चा करतो की हवेच्या बाजूनं गोलंदाजी करताना, कारण विरेशचं देखील आपण कौतुक करायला हवं, जी गोलंदाजी त्यानं देखील हाताळली होती. 18 चेंडूचा खेळ आहे, 45 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी चंदन यादव एका बाजूला अमे आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत. अमू अमे आगाशी आहे, तोपर्यंत नक्कीच आस आहे, विश्वास आहे. कारण तितकी ताकद, तितकी क्षमता, तितकी क्वालिटी आणि तितकीच दबावाखाली खेळण्याची क्षमता आहे. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आम्ही का म्हटलं क्षमता आहे, कारण दबाव ज्या वेळेला येतो ना, प्रत्येकावरती दबाव येतो. क्रिकेटचा खेळ दबावाचा, क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट तुम्हाला खेळता यायला हवं. आणि ज्यावेळेला तुम्ही इथं निरंतर क्रिकेट खेळताना त्याची सवय लागून जाते. दबावाला कसं हँडल करायचं, दबावाला कसं झुगारून द्यायचं. ऑफस्टमच्या बाहेर स्लाइस केलंय, स्लाइस एखादा फळ कापावं असं स्लाइस कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडीशी धागा बनवली आणि स्लाइस केलं.
स्लाइस केल्यामुळे काय झालं, एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या अगदी डाव्या बाजूनं चेंडू निघून गेलाय. चौकार. 17 चेंडूचा खेळ आहे. 40 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं ऑन द टोस आले होते. बॉडी थोडीशी मागे सरली होती आणि बॉडी मागे सरलेली असताना गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. आता पुन्हा एकदा तेच करायचं होतं पण आता लेंथ जर पाहिली तर वाईड यॉर्कर होता. मागचा चेंडू होता, गुड लेंथवरनं आलेला चेंडू होता. हा वाईड यॉर्कर हाताळलाय. रीड केलं होतं. फलंदाजाला देखील ओळखलं होतं की फलंदाज कव्हर पॉइंट या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे रीड केलं होतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. समोर खेळायचं होतं मिस टाइम स्ट्रोक. 3 क्षेत्ररक्षक आले पण स्वतः यष्टीरक्षक गेले, कॉलिंग केलं आणि त्याने टिपलाय झेल. अमे आगाशीनं परतावं लागलंय पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज बाद. थँक्यू. बरोबर एकच फटका खेळत होते, जसं मी याच्या अगोदर उल्लेख केला होता आम्ही की स्लाइस कट केला होता. आता इनसाइड आउट करायचं होतं. बॅटची फेस ही गोल फिरली आणि त्याच्यामध्ये आउटसाइड एज बॅटच्या कडेला लागला आणि यष्टीरक्षक होते प्रकाश सिंग. कॉलिंग केलं. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकही आला होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षक देखील आला होता तो झेल टिपण्यासाठी. तर कॉलिंग व्यवस्थित होतं. झेल टिपला. दुसरा गडी गमावलाय. क्रमांक 4 वरती श्रीकांत शेट्टी मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत आणि मीरा भाईंदर मधलं मोठंसं नाव श्रीकांत शेट्टी. ऑन स्ट्राईक. अजून एक फटका. बॅटच्या त्या मधोमध येत नाही, तो साऊंड यायला हवा. ज्यावेळेला बॅटच्या मधोमध चेंडू लागतो ना, तो साऊंड, तो आवाज, टॉकचा आवाज आणि त्या आवाजाने येणारा आत्मविश्वास महत्वाचा असतो. एक कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि मग धावांचा पाठलाग करणं कदाचित थोडंसं सुकर होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर लेंथला ऍडजस्ट केला, लाईनला थोडंसं बदललं, एक विकेट देखील प्राप्त केलाय. स्कोर बोर्ड वरती नजर टाकली तर धावा 9. स्विच इट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू फेस करतो आणि स्विच इटचा प्रयत्न चुकलाय. शेवटचा चेंडू. 1.5 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 9. 48 धावांचा पाठलाग करतोय. ध्रुवी पूर्वीत 11चा संघ 48 धावांचा पाठलाग करतोय. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकरला पुन्हा एकदा अमोल सज्ज होतील. जागा बनवली होती. पहिला तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर आले होते. गोलंदाजाने ओळखलं. वाईड यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळलाय. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 6. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 9. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये करायचे 39. 12 बॉल 39 रन. थँक्यू. 12 बॉल 39 धावा. 12 बॉल रिमेनिंग, 39 रन रिक्वायर्ड. 12 चेंडू आणि 39 धावांचं अजूनही लक्ष गाठायचं आहे. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी नितीन सतलिया क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला चेंडू अगदी रडारमध्ये आला. बाकीच्या वेळेला विमानं दिसतात. हा हवाई सफर होता. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार.
थँक्यू. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं सन्माननीय दत्तात्रयजी पाटील अर्थात दाढीबाबांना आपण अगदी व्यासपीठावरती आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील आर्थिक योगदान आले. त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. जसा उल्लेख केला होता अगदी क्रिकेटचे निस्सीम चाहते आणि दर्दी क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लागले तर त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 11-33 प्रत्येक चेंडू मागे 3ची सरासरी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे श्रीकांत शेट्टी यांनी स्पष्ट केल्यात. बॅटच्या आतल्याकडे लागला आणि चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बॅटला इनसाइड एज आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. आतल्या कडेला चेंडू लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बॅटच्या बाहेरील कडे लागो आतल्या कडे लागो धावा येणं गरजेचं आहे. गेंद वहां नहीं गई जहां बल्लेबाज खेलना चाहते थे लेकिन गेंद को भाई वही जाना था जहां टीम को चाहिए था. टीमला पाहिजे होतं चौकार. बॅटच्या बाहेरील कडे लागू द्या इनसाइड एज लागू द्या धावा येणं गरजेचं आहे. पहिला षटकार दुसरा चौकार अजून एक षटकार. श्रीकांत भाई कमाल कर दिया. ये कमाल का स्ट्रोक. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. अगदी स्कोरर आम्हाला माहिती देतात मागचा सामना 12-22 होता त्यावेळेला देखील पहिल्या 3 चेंडूवरती 2 षटकार आले होते. 1-2 रन आले होत्या. आता एक चौकार आला होता. 3 वरती 16 आले होते. आताही 3 वरती 16 आल्यात. कोलवा टप्प्याचा असा चेंडू हाताळावा लागला कारण आता टेनिस क्रिकेटचं युग बदललेलं आहे. असा कोलवा टप्प्याचा चेंडू तुमच्या जवळ नसेल तर इथे वाचणार नाही आहेत. गोलंदाजाला 2 प्रकारचे चेंडू हाताळला आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी गरजेचं असणार आहे. एकदा वेगवान बाउन्सर नाहीतर मग खोलवर टप्प्याचा यॉर्कर. आयदर नोज आयदर टोस. एकदा टो क्रशर नाहीतर नोज वरती देणारा. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडूच्या वेगात बदल केला तर बॅक ऑफ द हँड चेंडू जोपर्यंत फील्ड करते लॉंग ऑनला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. अमू स्वरावरती देखील नाराज असतील कारण हा फटका मोठा फटका प्रहार करायचा होता. 7 चेंडूचा खेळ आहे. 21 करायचे आहेत. शेवटचा बॉल. फील्डिंग करणाऱ्या टीमने सांगितले नितिन भाई एक गेंद अच्छी डालनी है. बैटिंग करना सांगितले श्रीकांत भाई एक सिक्सर लगाना है. एक सिक्सर लगाना है. गुडगा थोडासा वाकवला. थोडेसे झुके ते थोडासा वाकलोय. प्रणाम करण्यासाठी नाहीये परिणाम साधण्यासाठी. चेंडूला पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार षटकार. थँक्यू. शिदी दादाचा देखील उल्लेख झालाय. दमदारचा उल्लेख झालाय. मैदानावरती खेळ देखील दमदार चालू आहे. दमदार खेळ शानदार खेळ. मागच्या षटकामध्ये 24 6 मध्ये करायचे 15. चला टाइम महत्वाचा आहे. पंच सांगतात वेळ महत्वाची आहे. वेळ महत्वाची आहे. टाइम महत्वाची आहे. गेलेला वेळ कोणाचा गेलाय सांगता येणार. येणारी वेळ काय घेऊन येणार हेही सांगणार येणार नाहीये. श्रीकांत शेट्टीनं 3 षटकार आणि शेवटचा चेंडूवरचा षटकार ठोकलाय ना. या मॅच मधला इम्पॉर्टंट तर आहेच महत्वाचा तर आहेच पण या स्पर्धेमधला 100वा षटकार 100वा षटकार होता. नगरसेवक चषक 2026 मधला 100वा षटकार श्रीकांत शेट्टी यांच्या बॅटमधून आलाय. आणि श्रीकांत शेट्टींना माहिती आहे जितका 100वा षटकार आलाय ना तितकं 100% योगदान त्यांना अजून द्यायचं आहे. 6 मध्ये 15. नायगाव टीम तुम्ही रेडी राहायचं आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव कारण यानंतर होणारा मॅच एकविरा स्पोर्ट्स नायगाव
आणि या चालू सामन्यातील विजेता संघ शेवटचं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. कोण हाताळेल, कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार. ऑफिस बॉईज व पॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026. यानंतरचा होणारा मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघामधली भिडंत लढत आपण जी अनुभवत आहेत सध्या एक से बढ़कर एक मॅचेस आहेत. बाकीच्या आपण बॉटम लाईनला देखील 4 संघ पाहणार आहोत. आपल्याला देखील जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये दाखल व्हायचं आहे आणि जसं तुम्ही दाखल होणार तसं तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे. हा मॅच जसा थोडासा लांबवरचा चाललाय, मागचा षटकार देखील थोडासा लांबवर गेला होता. लांबवर जाणारा लांब लचक षटकार श्रीकांत शेट्टी यांनी खेळलाय. पहिल्या षटकाला त्याच्यामध्ये 3 धावा आल्या, दुसरं षटकाला त्याच्या 3च्या डबल केल्या, 6 केल्या आणि तिसरं षटकाला 6च्या 4 पट केल्या. आता मार्केटमध्ये पैसा डबल टिबल करून देणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत, पण त्या फसवतात. तिथे जाऊ नका, या मॅचकडे या. जिथे 3ला 6 केलं, 6ला 24 केलं, आता 24ला जर जिंकायचं तर 15 करायचे आहेत. पुन्हा एकदा एक चांगले षटक, एक चांगली ओव्हर, चांगले 3 चेंडू. या पहिल्या 3 चेंडूवरती बरंचसं डिपेंड आहे. मयूर पाटील असं महत्वाचा षटक हाताळायचा तो तुमच्याकडे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे, अगदी अनुभवी गोलंदाज पाहिजे आणि तोच अनुभव दाखवायचा आहे. स्ट्रायकरला अंबू, नॉन स्ट्रायकरला श्रीकांत शेट्टी. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. नगरसेवक चषक 2026 रंगलेला थरार, रंगलेला मॅच. पहिला चेंडू स्विचित काढायचा प्रयत्न थोडंसं बाहेर जात होता, पंचाने ते पाहिलं होतं, पायाला जरूर लागलाय. लेग बायचा इशारा होता, कारण जो अँगल बनवलाय ज्यावेळेला तुम्ही राईट आर्म अराउंड द विकेट येता अँगल बनवता, याचा अर्थ तो बाहेरच्या दिशेने चेंडूला जातोय. पंचाने तेच पाहिलं होतं आणि फक्त पंचाने नाही पाहिलं, एकविरा स्पोर्ट नायगावचा संघ देखील हा मॅच बघतोय. त्यांनाही उत्सुकता आहे दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या समोर कोण येत आहे. श्रीकांत शेट्टी 24 वरती बॅटिंग करतायत. 5 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल खेळला जरूर क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. 2 गोष्टी घडल्यात. पंचानी पहिलं तर काय चेक करायचं आहे, षटकार चेक करायचा का? पंच आपला निर्णय देतील, नक्कीच पंच आपला निर्णय देतील. पंच इशारा करतायत सिक्सर. ओके, चेक करूया. आम्हाला कुणावरती अन्याय नको व्हायला. फक्त सिक्सर चेक करायचं आहे ना, सिक्सर. आणि कमरेच्या वर फुलटॉस आहे की तो देखील ओके. चला पंच दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला अटेम्प्ट झाला त्यावेळेला जो क्षेत्ररक्षक होता तो बॉन्ड लाईनच्या किती जवळ होता किंवा बॉन्ड लाईन होता, तो बाहेर होता, आत होता, या सर्व गोष्टी तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात.
पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी दोन्ही गोष्टी पाहिल्या. पहिल्या तर कमरेच्या वर तो फुलटॉस आहे की नाही, तो सांगितलं की ते नो बॉल आहे. आणि ज्या वेळेला तो अटेम्प्ट झालाय, या दोन्ही गोष्टी पंचांनी पाहिल्या. आणि अगदी पंचांनी सांगितले की इट्स अ 6 षटकार. षटकाराचा इशारा होतोय. कारण थँक्यू व्हेरी मच, प्रेक्षक देखील तिथे आहेत, त्याने देखील ते पाहिलं होतं. अगदी आय विटनेस प्रेक्षक वर्ग आहे. थँक्यू व्हेरी मच प्रेक्षक हो, कारण तुम्ही देखील योग्य वेळेला तुम्ही देखील मदत केलेली आहे, त्यामुळे तुमचंही मनापासून आभार आहे. कारण थोडंसं क्रुशियल मोमेंट होता. दोन्ही टीम त्याच करता थोडासा वेळ पंचांनी का घेतला, कोणावरती अन्याय होऊ नये किंवा कोणाच्या एका बाजूने निर्णय जाऊ नये, यासाठी तिसऱ्या पंचांनी थोडासा वेळ घेतला होता. दोन्ही गोष्टी तपासून पाहिल्या, निरीक्षण केलं आणि त्यानंतर नो 6 समीकरण बघूया. 5 चेंडू आणि 7 धावा. कारण 5-14चा मॅच होता. अजून एक फटका खेळाय जरूर. चेंडू वर आहे, वर आहे, वर आहे, वर आहे, झेल टिपला जाईल. दिमाग के बत्ती को जलाय रखना था. कारण हा फ्री हिटचा बॉल होता. बऱ्याच वेळेला आम्हाला सांगता बाबा सांगत जा, मी बोल सांगत नाही फ्री हिट है, ये तो भाई उनको समझना चाहिए कि फ्री हिट था. चार चेंडूचा खेळ आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच दोन्ही बाजूला आहे. अमू स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला श्रीकांत शेट्टी. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिल्यात. 31 वरती बॅटिंग ते करतात. कोलवाटा पॅचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू वरती आल्यात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. डोक्यावरती हात गेल्यात, कपाळावरती आठे आल्यात. सर्व काही घडलंय. याच्या अगोदर चेहऱ्यावरती स्माईल होतं, ते स्माईल थोडंसं कमी झालंय. त्या स्माईलची जागा चिंतेने घेतलंय. अगदी कपाळावरती आठ आहे. 3 बॉलचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 4 करायचे आहेत. अजून सांगू शकत नाही कोण जिंकणार. ध्रुवी पूर्वी 11 संघ जिंकणार की राजन 11 बोरिवली संघ, प्रेडिक्ट करणं कठीण आहे. भाकीत वर्तवणं कठीण आहे. असंही क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत वर्तवणं म्हणजे धाडसाचं काम आहे. क्रिकेटचा खेळ आहे, जे हार प्रेडिक्शन फेल आहे. प्रत्येक प्रेडिक्शन फेल असते. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहत आहेत. मैदानावरती थोडंसं पाणी आलं, इंटरप्ट थोडंसं झालेलं आहे. पण बघा क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते, त्याही गोष्टीला महत्त्व असतं. पाणी जरूर आले. आता आमचे डीजे अर्थात हिमालयाची गाणी वाजवणार नाही आहेत, पण कदाचित पाणी आणि गाणी याच्या जोडीला कलाटणी येऊ शकते. मॅचमध्ये कहाणी बदलू शकते. याच्या अगोदर डीजे वरती वाजली होती गाणी, मैदानावरती आलं होतं पाणी. आता बघूया बदलणार का मॅचची कहाणी. कहाणी इंटरेस्टिंग आहे, कहाणी इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग मॅच, इंटरेस्टिंग कहाणी. 2 साऊंड आवाज आल्या तसं पंचांचं मत आहे. जसं पंचांनी सांगितलं होतं लगेच की बॅटला थोडासा स्पर्श झालाय, थोडासा काय ना होईना स्पर्श झालाय. समीकरण बघूया. 2 चेंडूचा खेळ आहे, 3 धावांची आवश्यकता आहे. एक सामना असा झाला होता कालच्या दिवसामध्ये, आपण पाहिला होता 2 मध्ये 3 करायचे आहेत. कोण सक्सेस होईल. कालचा मॅच आपण पाहिला होता, ज्यावेळेला गोडदेवचा संघ खेळत होता. 2 मध्ये 3 आणि त्या मॅचचा रिझल्ट काय होता तोही सांगणार आहेत. स्वीप केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. 2 धावा या चेंडूवरती. अगदी बरोबर असंच घडलं होतं. कालचा एक सामना फ्लॅशबॅक मध्ये जावा आणि पुन्हा एकदा पहा, तिथे देखील 2-3 ला 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं ते थोडंसं सस्पेन्स ठेवू द्या. सस्पेन्स आहे. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहतात. एक चांगली इनिंग श्रीकांत शेट्टी साकारतात. ज्या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 4 षटकार आहेत, 1 चौकार आहेत. 33 वरती बॅटिंग करतायत. 9 चेंडू मध्ये 33 धावांची एक शानदार इनिंग त्याने साकारली आहे. फक्त वेळ जास्त घेऊ नका.
वेळ यासाठी सांगतो की कदाचित गेलेला वेळ तुमचा चांगला असेल तो घेऊन निघून जाईल. कारण वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्व काही शिकवते, वेळ सर्व काही समजावते आणि वेळ प्रत्येकाची बदलते. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ बदलले का, खेळ बदलले का, एकमेकाचे जमलेला मेळ, बदललेली वेळ, बदललेला खेळ एक मध्ये करायची आहे. एक मध्ये करायची. एक समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट चुकलाय आणि हा सामना अंडर प्रेशर, हृदयाची धडकन, धगधग धडधड धडधड वाढवणारा मॅच जिंकलाय ध्रुवी पूर्वीत 11 संघानं. अभिनंदन. थँक्यू. चला एकविरा